आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. होते का? हेच होते का ते? बोला, हेच होते ना ते? बोला, तुमच्या जीवावरती बेतलेल्या गोष्टी होते या पुन्हाही गोष्टी घडू शकतात. तुम्हाला हा एकमेव चान्स आहे. पुष्कर बोला, पुष्कर बोला. हाच होता तो. यांनीच मला पकडलेलं, यांनीच मला मारहाण केलेली. वकील साहेब एक नंबर. अहो पिक्चर मध्ये बघितल्यावरच वाटायला लागले. लई भारी, मला तर लई आवडलंय. तू गप्पी जरा, तुझ्यामुळे ना आता मला फाशी देतील ते. आता तुम्हाला कोणत्या भाषेत समजावू? आता मध्ये कोणी वाह्यातपणा केला तर कारवाई होईल. मिलॉर्ड, मला सरकारी वकिलांना विचारायचं, आता नाही का वाटत की हे दबावाखाली बोलतायत ते? काही पुरावा आहे का याचा? वकील साहेब, अहो माझी भाची आणि ह्या सप्त्याची बायको म्हणजे आमची मंजू, कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, तिनंच का नाही ह्याला ह्या सप्त्याच्या तावडीतनं सोडवलाय. तुम्ही तिला विचारा की सगळं, ती समजा खरं खरं सांगाल. मी मिसेस मंजुरी सुर्वे यांना साक्षीदार म्हणून बोलण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. मंजिरी सत्यजी सुर्वे हाजिरो. कॉन्स्टेबल मंजिरी, मला सांगा, त्या रात्री तुम्हाला पुष्कर कुठे आणि कसा सापडला आणि त्या रात्री काय काय झालं? त्या रात्री सत्यजित सुर्वे यांनी पुष्करला आपल्या राहत्या घरी घेऊन आले. आणि मग इथलं पळून जायचा विचार जरी केलास ना तर हात पाय तोडीन आणि आयुष्यभर इथंच बसवीन. पुष्कर
सत्या दादानं मला इथं उतरून आणलं. मार मार वेड्यासारखं मारलं मला. रुपाली आणि मी लग्नातून पळून गेलो ना, त्याचा बदला घेतोय तो. जे घडले ते मी जसंच्या तसं तुम्हाला सांगितलं. मला कोर्टाला विनंती करायची आहे, ही साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये. कारण पोलिसांनी दबावाने पुष्करला हे सगळं बोलण्यास भाग पाडलं आहे. पण मंजुरी वाघमारे या फक्त पोलीस नसून सत्यजित सुर्वे यांच्या पत्नी सुद्धा आहेत. त्या कुणी बी लागत नाहीत माझ्या. फसवून लग्न केले त्यांनी माझ्या बरोबर. आणि होय, मीच मारलं याला. उचललाय हात मी याच्यावर. कारण ह्यो सगळा वाघमाऱ्यांचाच प्लॅन होता. आमच्या फॅमिलीवरचा जुना राग काढण्यासाठी अख्ख्या गावासमोर आमच्या इज्जतीचा तमाशा केला यांनी. आणि या पुष्करने बी कबूल केलंय की वाघमारेनेच यांची मदत केली पळून जाण्यासाठी. मी तसं काय बी केलेलं नाही. उगाच माझ्यावर आळगेत बसू नका. स्वतः या दोघांनी कबूल केले लग्नात की माझी काय चूक नाही म्हणून. आणि मला बी काय हौस नव्हती तुमच्यावर लगीन करायची. तुमच्यासारख्या पोरीचा ना मी बायको म्हणून विचार बी करणार नाही, आणि तरी बी सहन करतोय हे सगळं. अहो मग कशाला करताय? द्या की घटस्फोट. कशाला टाइम लागतो एवढी सही करायला? तुम्ही नका सांगू मला काय करायचं ना काय नाही ते. जावा, नाही करायचं या. तुमच्या घरच्यांना सगळा पोरखेळ वाटतोय काय? होय तर नुसतं बघा, सह्या करा, हे करा, ते करा.